नमस्कार मंडळी, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे डेली रुटीनवरती. माझा रोजचा सकाळचा 6चा आणि 6:30चा असे 2 अलार्म आहेत. मला त्या पिरियडमध्ये उठावंच लागतं, कारण जर लेट झालं ना उठायला तर परत पुढचं प्रत्येक कामाला लेट होतं आणि मग परत पूर्ण दिवसभर तेच लेट 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 लेट. त्यापेक्षा आपलं टायमिंगमध्ये उठायचं, म्हणून मी 2 गजर लावून ठेवलेले आहेत. जर मी पहिल्या गजरला नाहीच उठले तर कधी कधी आपलं असं होतं की आपण झोपेत ते बंद करतो आणि झोपून जातो. मला त्याच्यामुळं 2-3 वेळा लेट पण झालेलं आहे, म्हणून मी 2-3 गजर लावूनच ठेवते. म्हणजे ह्या गजरला आपण जरी नाहीच उठलो तर नेक्स्ट गजरला आपण उठतोच. माझं उठल्या उठल्या पहिलं काम असतं फ्रेश व्हायचं आणि दोघांना ऑफिसला जायला टिफिन बनवायचा. कारण जर टिफिन जर नाही ना बनवला तर परत मग दुपारी काय मागवायचं बाहेरून, काय खायचं प्रश्न पडतो आणि सगळे आपल्याला तेव्हाच बोलवतात, चला जेवायला, काय आणलं डब्याला, असं असतं. त्यापेक्षा मग ते घरनंच टिफिन करून नेलेलं परवडतं. पण कधी कधी असंच होतंच ना की घरात भाजीला काही नसतं किंवा भाजीला असतं पण आपल्याला बनवायला नीट करायला किंवा बनवायला कधी कधी लेट होतं. त्याच्यामुळं ते कधी कधी ॲडजस्ट करावंच लागतं. तर मी आज डब्याला बनवणार होते मटकीची भाजी. मटकीची भाजी आहे ना माझी दर आठवड्यातून एकदा असतेच, कारण त्यांना पण मटकीची भाजी आवडते आणि मला पण आवडते आणि बनवायला पण इझी आहे. मटकीच्या भाजीसाठी तुम्हाला मी एक आहे ना सोपी टिप्स सांगते. मटकीच्या भाजीत आपण शेंगदाण्याचं कूट जास्त टाकण्याऐवजी आहे ना काळे तीळ असतात बघा, गावाकडं असतात, पेरतात. आमच्या गावाला असायचे, म्हणजे माझ्या घरी तरी नेहमी असायचे काळे तीळ. आता ते आपल्याला किराणा मालाच्या दुकानात पण अवेलेबल असतात. काळे तीळ आणून आहे ना त्यांना साफ करून आहे ना त्यांना तव्यात मस्त असे गवळे गवळे भाजायचे. गवळे गवळे भाजून झाले ना की त्याला थंड करून मग आपल्याला कूट करून, सेम आपलं जर शेंगदाण्याचं कूट बनवतो ना आपण, सेम तशीच प्रोसेस आहे, तसं करून ठेवायचं आणि ते टाकायचं. मस्त टेस्ट येते आणि त्याचंच आपण चटणी पण बनवू शकतो. जेव्हा कधी आपल्याला काय भाजी नसेलच किंवा आपण आमटी वगैरे केली तोंडी लावायला, आपल्याला ते चटणी छान लागते. त्याचं ते वाटलेलं असतं ना, त्याच्यात फक्त आपल्याला कांदा मसाला टाकायचा, तेल टाकायचं आणि गरम गरम भाकरीसोबत आणि भातासोबत पण तुम्ही ते खाऊ शकता. मस्त लागतं. मला तरी पर्सनली खूप आवडतं, कारण ते कधी नसले ना, मी एकटी असले ना की माझा हाच शॉर्टकट असतो, मला मी तेच करून खाते. डब्बा बनवून झाला की मला बाकीची घरातली कामं आवरायची असतात. कामं आवरून झाले की मग परत ऑफिसला जायचं असतं. त्याच्यामुळं सकाळी लवकर उठणं गरजेचंच आहे, नाही तर मग सगळे कामं लेट 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 सगळंच लेट होतं. पण मी तुमच्यासाठी आता वेळात वेळ काढून माझं डेली लाईफ तुमच्याशी शेअर करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या हक्काच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना पाठवा, त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा. काही इम्प्रूव्हमेंट करायचं असेल ना तर ते पण मला कमेंटद्वारे सांगा, म्हणजे मी अजून चांगला प्रयत्न तुम्हाला करून दाखवू शकते, अजून मी माझ्यात इम्प्रूव्हमेंट करू शकते. मी आता 1 आठवडा होईल व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. एक व्हिडिओ बनवायला आहे ना किती कष्ट घ्यायला लागतात ते मला आत्ता समजते, जेव्हा मी व्हिडिओ बनवायला लागले. कारण आधी प्रश्न पडतो, आज आपण कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे. परत व्हिडिओ बनवताना आपल्याला आपला लूक बरोबर आहे का, आपण बरोबर प्रेझेंट करतो आहे का, ते बघायला लागतं. नंतर आपण शूट करतो आहे तर कॅमेरा व्यवस्थित सेट झाला आहे का, व्यवस्थित आपलं शूटिंग होतं आहे का. परत त्याच्यानंतर एडिटिंगचा पार्ट येतो. एडिटिंगसाठी आपल्याला थंबनेल बनवायला लागतं, मध्ये मध्ये आपल्याला इफेक्ट्स टाकायला लागतात. परत आपण जेवढ्या व्हिडिओ काढतो त्याला कट करायला लागतं, स्प्लिट करायला लागतं. तेव्हा कुठं त्याच्यातनं एक आपली व्हिडिओ तयार होती. जेव्हा आपण 7-8 व्हिडिओ काढतो त्याला मर्ज करून मग आपली एक व्हिडिओ तयार होती. मग त्याला परत व्हॉईस ओव्हर करायला लागतो. व्हॉईस ओव्हर करताना पण तुम्ही बघू शकता मी किती वेळा अडखळते. मी जवळजवळ 7-8 वेळा व्हॉईस ओव्हर करते तेव्हा कुठं माझा एखादा चांगला व्हॉईस ओव्हर होतो. त्यात पण तुम्ही बघू शकता मी आधीमध्ये तरी पण थोडं अडखळलेलीच आहे. पण किती ट्राय करू, आता हळूहळू होईल सवय बोलायची, कारण सगळं नवीन आहे. प्रत्येक गोष्ट आपण हळूहळू शिकत जातो. कुठलीच गोष्ट कोणाच्यातच परफेक्ट नसते. सगळे आपले चुकांमधून हळूहळू शिकत जातात आणि इम्प्रूव्ह करतात. आता मी पण तसंच प्रयत्न करणार आहे. तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगत जा. काही आता मला जे पर्सनली माझे जवळचे आहेत ते तर मला सांगतातच, तू हे असं कर, तू असं केलं पाहिजे, तू त्याला व्हॉईस ओव्हर कर, तुझं प्रेझेंटेशन अजून चांगलं कर. म्हणजे ते तुम्ही सांगताय ते माझ्या चांगल्यासाठीच आहे, ते मला समजते, ते मी नक्कीच इम्प्रूव्ह करेल. तुम्ही पण सांगत जा अजून कमेंटद्वारे मला काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे.
मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे, कारण आहे ना आता चॅनल मी आठवडाच झालं आहे काढून. मी रोजच चेक करत असते किती सबस्क्राईब वाढले. एक एक्साइटमेंट आहे की आपलं आवडते का लोकांना, आपल्याला सबस्क्राईब करतायत का लोक, किती वाढले, किती व्ह्यूज आले, किती लाईक्स आले, किती वॉच टाईम झाला. कारण आहे ना एक कॉन्फिडन्स मग येतो अजून आपल्याला इम्प्रूव्ह करायला. जर ते आपल्याला जास्त दिसलं नाही ना मग कुठंतरी आपण डाऊन होत जातो की नाही आवडत का लोकांना, आपण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, असे मग प्रश्न सारखे सतवत राहतात. पण मला माहिती आहे तुमचा सपोर्ट असणार आहे मला. मी अशात लगेच काही हार मानणारी नाही आहे. मी प्रयत्न करत राहणार. तुम्हाला आवडो न आवडो म्हणजे तुम्हाला आवडेलच मला माहिती आहे. मी हळूहळू जास्त गोष्टी इम्प्रूव्ह करणार आहे आणि मी चांगलं करते असं मला तरी पर्सनली वाटतं आहे. आणि मी अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करणारच आहे. हळूहळू गोष्टी मी करणार आहे. म्हणजे प्रेझेंटेशनसाठी मला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मी परचेस करून तुम्हाला एक त्याचं पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. मी व्हिडिओसाठी काय करते आहे, मी काय काय घेऊन आले, त्याच्यासाठी काय इम्प्रूव्ह केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करत जाणार आहे. तुम्हाला पुढे कळेलच. मी स्वतःसाठी टार्गेट दिलं आहे. मला एवढ्या वर्षाच्या आत काही करून माझे 1000 सबस्क्रायबर मला करायचेच आहेत आणि 1 वर्षानंतर माझं चॅनल मला मॉनिटाईज झालेलंच पाहिजे असं मी माझ्या मनात ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे होईल म्हणलं की होतच जाणे. आपलं पॉझिटिव्ह राहायचं प्रत्येक गोष्टीसाठी. पॉझिटिव्ह राहिलं की सगळ्या गोष्टी होतातच. सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. आपण किती प्रयत्न करायचे, आपण किती काय कष्ट घ्यायचे त्याच्यासाठी, सगळं आपल्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळं दुसऱ्यांना दोष देऊन पण काही उपयोग नसतो आणि मी माझे प्रयत्न तर चांगले करतच राहणार आहे. तर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज सगळ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. तोपर्यंत काळजी घ्या.